विद्यार्थी मित्रांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. मित्रांनो, आज आपण ज्ञानेश्वरांच्या ग्रंथसंपदेबद्दल चर्चा करणार आहोत. याच्यापूर्वी आपण वारकरी संप्रदाय, त्याचं स्वरूप, तत्त्वज्ञान याबद्दल आपण चर्चा केली. त्यानंतर ज्ञानेश्वरांनी जी वारकरी संप्रदायाची मुहूर्तमेढ रोवलेली आहे त्याबद्दल आपण थोडक्यामध्ये प्रस्तावना पण ती पाहिलेली आहे. आजच्या तासाला आपण बघणार आहोत की संत ज्ञानेश्वर यांची जी ग्रंथसंपदा आहे त्या ग्रंथसंपदेचं स्वरूप काय, त्यानंतर त्याचे विशेष काय, या अनुषंगाने आपल्याला आज चर्चा करायची आहे. सर्वप्रथम ज्ञानेश्वरांनी लिहिलेल्या ज्ञानेश्वरी या पहिल्या ग्रंथाबद्दल आपण चर्चा करूया. संस्कृतमधील वेदामधील जे तत्त्वज्ञान आहे ते तत्त्वज्ञान सर्वसामान्यांसाठी खुलं करावं हा अतिशय प्रामाणिक हेतू या पाठीमागचा होता. या प्रेरणा आपण यापूर्वीसुद्धा पाहिलेल्या आहेत. स्वतः ज्ञानेश्वर हे जातीने ब्राह्मण होते, संस्कृतचे गाढे अभ्यासक होते, तरीसुद्धा आपले मोठे बंधू निवृत्तीनाथ यांनी केलेल्या उपदेशामुळे त्यांनी जाणीवपूर्वक मराठीमध्ये लिहायला सुरुवात केली आणि आपल्याकडे असलेल्या संस्कृत धर्मग्रंथामध्ये जे तत्त्वज्ञान दडलेलं आहे ते सगळं तत्त्वज्ञान मराठी भाषिक लोकांसाठी, बहुजनांसाठी खुलं करावं हा उदात्त हेतू या पाठीमागं होता असं आपल्याला स्पष्टपणाने म्हणता येईल. तर चला तर मग आज आपण सुरुवात करूया ज्ञानेश्वरांनी लिहिलेल्या पहिल्या ग्रंथाच्या विवेचनाला. ज्ञानेश्वरी इसवी सन 1290 ज्ञानेश्वरांनी हा ग्रंथ लिहिला. वास्तविक त्यांनी या ग्रंथाचं कथन केलेलं आहे. सच्चिदानंद बाबा या व्यक्तीने त्या ग्रंथाचं लिखाण केलेलं आहे. या ग्रंथाला मराठी भाषेतील देशिकार लेणे असं म्हणतात आणि याच ग्रंथाचा उल्लेख संत नामदेव यांनी भावार्थ दीपिका असा केलेला आहे. भगवद्गीतेवरील मराठीतील पहिला टीकाग्रंथ म्हणूनही ज्ञानेश्वरीकडे पाहिलं जातं. तात्पर्य की संस्कृत भाष्यकारांच्या पाऊल वाटेवरून जात जात आपण संस्कृतातील तत्त्वज्ञान मराठीमध्ये आणत आहोत असा स्पष्ट निर्वाळा ज्ञानेश्वरांनी इथं दिलेला आहे. आपलं वय लहान आहे. वय लहान असल्यामुळं आपण जे निरूपण करत आहोत ते निरूपण करण्यामध्ये जर काही त्रुटी असतील तर त्या सुजाण श्रोत्यांनी त्या सगळ्या त्रुटी दुरुस्त करून घ्याव्यात आणि आपल्या बुद्धिकौशल्याने, तत्त्वज्ञानाने, अनुभवाने ते ज्ञान सरतं करून घ्यावं अशा पद्धतीची कृतज्ञता इथं व्यक्त केलेली आहे. परत ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरीच्या लिखाणाबद्दल पूर्ण श्रेय स्वतःकडे घेत नाहीत. ते म्हणतात की निवृत्तीनाथांसारखा गुरु पाठीशी असल्यामुळे आणि संत सज्जनांचा सहवास लाभल्यामुळे आपण ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ लिहिण्याचा प्रयत्न केला. शिवधनुष्य आम्ही उचललं. वास्तविक वेदामधील तत्त्वज्ञान, भगवद्गीतेमधील तत्त्वज्ञान असं सहजपणे अवगत करणे आणि मग मराठीमध्ये त्याचं निरूपण करणे ही गोष्ट अतिशय अवघड असलेली गोष्ट आहे. एक प्रकारे शिवधनुष्य उचलल्यासारखंच आहे ते, पण हे केवळ आणि केवळ गुरुच्या कृपेमुळे हे शक्य झालं असंही ज्ञानेश्वरांनी अगदी ज्ञानेश्वरीच्या प्रत्येक पानावरती त्यांनी त्याचा उल्लेख केलेला आहे. जितकं काही लिहिलेलं आहे, जे काही सांगितलं गेलेलं आहे ते सगळं माझं आहे असं ते कधी म्हणत नाहीत. तर जे तत्त्वज्ञान मी तुम्हाला सांगतोय ते सगळं तत्त्वज्ञान याच्या पूर्वीच संस्कृत धर्मग्रंथामध्ये आलेलं आहे. फक्त ते मी मराठीमध्ये आणण्याचा कसोशीने प्रयत्न केला, प्रामाणिकपणानं प्रयत्न केला आणि हे करत असताना गुरूंची कृपा, संत सज्जनांचा सहवास, सुजाण श्रोत्यांनी समजून घेतलं म्हणून हे सगळं मला शक्य झालेलं आहे अशाही पद्धतीने त्यांनी आपल्या या विवेचनाबद्दल कृतज्ञता व्यक्त केलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा आपण ज्ञानेश्वरीच्या ग्रंथरचनेबद्दल थोडक्यामध्ये सुरुवात करूया. सर्वप्रथम 1290 ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला, ज्याला संत नामदेव यांनी भावार्थ दीपिका असं म्हटलेलं आहे. मराठी शारदेच्या गळ्यातील देशिकार लेणे अशाही पद्धतीने या ग्रंथाचा उल्लेख किंवा गौरव केला गेलेला आहे आणि मराठीमधील भगवद्गीतेवरील हा पहिला टीकाग्रंथ आहे असाही उद्गार, गौरवोद्गार संत सज्जनांनी, त्याचप्रमाणे पुढील काळातल्या सर्व वारकरी संप्रदायाच्या अभ्यासकांनी असा त्याचा उल्लेख केलेला आहे असं आपल्याला इथं म्हणता येईल.
या ज्ञानेश्वरीचं स्वरूप कसं आहे? मग आपण त्याच्याकडे जाऊया. संस्कृत ग्रंथातील 18 अध्यायातील 700 श्लोकावर आधारित असलेल्या ग्रंथावरती ज्ञानेश्वरांनी 9000 ओव्यांचा, जवळपास 9000 ओव्यांचा ग्रंथ त्यांनी लिहिला. परत एकदा मी तुम्हाला हे सांगतोय की संस्कृत ग्रंथामध्ये एकूण 18 अध्याय आणि 700 श्लोक असलेली भगवद्गीता आहे. तर त्या भगवद्गीतेचं मराठीमध्ये रूपांतर ज्ञानेश्वरांनी केलेलं आहे. अध्याय 18 ठेवलेले आहेत, ओवी संख्या मात्र वाढलेली. भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण अर्जुन यांचा संवाद आहे आणि तोच संवाद तुम्हाला ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा बघायला मिळतो. एकीकडे ज्ञानेश्वर एकीकडे अर्जुन प्रश्न विचारतोय आणि त्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर श्रीकृष्ण देत आहेत. पार्श्वभूमी काय आहे? कौरव आणि पांडवांचं महायुद्ध ज्या कुरुक्षेत्रावर घडलं, त्या कुरुक्षेत्राच्या मध्यभागी अर्जुनाचा रथ उभा आहे. अर्जुनाच्या रथाचा सारथी श्रीकृष्ण आहेत आणि युद्ध सुरू होण्याच्या पूर्वी शत्रुपक्षातील सर्व योद्ध्यांना एकदा बघावं अशी मनोमन इच्छा अर्जुनाच्या मनामध्ये निर्माण झाली आणि अर्जुनाने श्रीकृष्णाला अशी विनंती केली की हे देवा, आपण मला युद्धभूमीच्या मध्यामध्ये घेऊन जावं आणि मी शत्रुपक्षामध्ये आपल्या कोण कोण आहे त्या सगळ्यांचं मी एकदा दर्शन करणार, त्यांच्याकडे मी एकदा पाहणार. असं म्हटल्यानंतर श्रीकृष्णांनी तो रथ सेंटरमध्ये घेऊन गेला. अर्जुन आपल्या शत्रुपक्षाकडे असलेल्या सर्व योद्ध्यांकडे पाहतोय. त्याला दिसतंय काय की द्रोणाचार्य, कृपाचार्य किंवा आपले सगळे भाऊ, एकूण काय तर ही सगळी मंडळी ज्यांच्या खांद्यावर लहानपणापासून हा अर्जुन मोठा झाला, ज्याचे लहानपणापासून कोडकौतुक ज्या लोकांनी केलेलं आहे, तीच सगळी मंडळी आज या युद्धामध्ये त्याच्या विरोधात उभी टाकलेली आहे. तिथे थोडासा भावनिक झालेला अर्जुन, त्याला असं वाटतं की ह्या आपल्या लोकांना जर आपण युद्धामध्ये पराजित केलं किंवा त्यांचा वध आपण केला आणि जरी आपल्याला राज्य मिळालं तरी ते राज्य भोगण्यामध्ये कुठलं सुख मिळणार आहे आपल्याला? कारण आपली सगळी माणसं त्या ठिकाणी असणार नाहीत. हे युद्ध करून तरी उपयोग काय झाला? अशा पद्धतीचे त्याच्या मनामध्ये विचार यायला लागतात आणि त्याच्या हातातलं बळ निघून जातं. तो भावनिक होतो, तो विचार करायला लागतो की हे युद्ध करण्यामध्ये आपल्याला साम्राज्य तर मिळेल, पण ही सगळी जी माणसं आहेत, ही माणसं मात्र आपल्याला मिळणार नाहीत. त्याच्या मनामध्ये अशा पद्धतीची खंत व्यक्त होते आणि मग तो युद्धापासून दूर जाण्याचा विचार करू लागतो. इथे भगवान श्रीकृष्णांनी त्याच्या मनातील ही द्विधा मनस्थिती दूर करण्यासाठी जी भगवद्गीता सांगितली, तीच भगवद्गीता म्हणजे ज्ञानेश्वरी. त्यामध्ये कर्मयोग आहे, संन्यास योग आहे. वेगवेगळ्या मार्गाने पृथ्वीवर जन्माला आलेल्या माणसाला जी कर्तव्य करावी लागतात, जी कर्म करावी लागतात, त्या कर्माबद्दलचं तत्त्वज्ञान इथं ज्ञानेश्वरीमधून आपल्याला सांगितलेलं आहे. एकूणच काय की युद्धजन्य परिस्थिती चालू असताना कुरुक्षेत्रावरती अर्जुनाच्या मनातील सगळा संभ्रम दूर व्हावा म्हणून श्रीकृष्णांनी वेगवेगळ्या पद्धतीने कर्मसिद्धांत, भक्ती सिद्धांत, वैराग्य सिद्धांत, कर्मसिद्धांत, सगळं जे जे काही एका माणसाला सांगणं गरजेचं आहे तितकं सगळं तत्त्वज्ञान तिथं कृष्णाने अर्जुनाला सांगितलेलं आहे. आणि हेच तत्त्वज्ञान ज्ञानेश्वरांना असं वाटलं की सर्वसामान्य लोकांना सांगणं नितांत गरजेचं आहे. संस्कृतमध्ये तर ते आहेच, प्रश्नच नाही, पण ज्या लोकांना संस्कृत कळतच नाही त्यांना दुसरा कुठलाच पर्याय नाही हे तत्त्वज्ञान समजून घेण्यासाठी. आणि इथे एकमेव पर्याय त्यांना सापडला, तो म्हणजे देशी भाषेमध्ये, मराठी भाषेमध्ये हे लिहिणं नितांत आवश्यक आहे. आणि म्हणून त्यांनी जाणीवपूर्वक मराठी देशी भाषेचा वापर केला. दुसरा महत्त्वाचा मुद्दा काय तर साधारण 9000 ओव्या या ग्रंथामध्ये, 18 अध्याय आहेत आणि 9000 ओव्या या ग्रंथामध्ये आहेत. 9000 ओव्या त्यांनी लिहिल्या. आता ओव्याचा अर्थच काय की जी ओवी सर्वसामान्य लोकांच्या ओठावरती आहे, दररोजच्या दैनंदिन कामकाजामध्ये या ओवीचा वापर होतो.
लोकांच्या अगदी अंगवळणी पडलेली ओवी, तोच छंद, लोकछंद ज्ञानेश्वरांनी निवडला आणि त्यातून भगवद्गीतेमध्ये असलेलं जे तत्त्वज्ञान आहे ते तत्त्वज्ञान सांगण्याचं काम केलं. सरते शेवटी काय येतं तर पसायदान. पसायदान हे ज्ञानेश्वरीमध्ये जे तत्त्वज्ञान सांगितलेलं आहे त्या तत्त्वज्ञानांचा सारांश म्हणजे हे पसायदान होय. विश्वकल्याणाची, विश्वशांतीची प्रार्थना इथं ज्ञानेश्वर परमेश्वराशी करत आहेत आणि प्रत्येकाच्या कामना पूर्ण व्हाव्यात. प्रत्येकाच्या मनातील जे वाईट विचार असतील ते पूर्ण नाहीसे व्हावेत आणि त्या वाईट विचारांच्या ठिकाणी चांगल्या विचारांनी जागा घ्यावी. जगातील प्रत्येकाचं त्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे कल्याण व्हावं, सगळ्यांच्या इच्छा पूर्ण व्हाव्यात. अगदी हा ज्ञानाचा सूर्य सगळीकडे पसरावा आणि प्रत्येक व्यक्ती सुखी व्हावा आणि मग आपोआपच ज्ञानेश्वर स्वतःसुद्धा सुखी होईल. अशा पद्धतीची अतिशय उदात्त अशी भावना या पसायदानामधून व्यक्त केलेली आहे असं आपल्याला म्हणता येईल. एकूणच काय तर वारकरी संप्रदायाने जे तत्त्वज्ञान आचारधर्म घालून दिलेले आहे अगदी त्याला सुसंगत, किंवा आपण असं म्हणूया की ज्ञानेश्वरीमध्ये जे तत्त्वज्ञान सांगितलेलं आहे ते तत्त्वज्ञान वारकरी संप्रदायासाठी सुसंगत अशा पद्धतीचं आहे असं आपल्याला दिसून येतं. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानेश्वरीला वेदा इतकं महत्त्व आहे. आजही ज्ञानेश्वरीचं पारायण प्रत्येक वारकऱ्याच्या घरी होतच असतं. प्रत्येक गावामध्ये पण आपण पाहिलेलं असेल. तसं तर आपण खेड्यापाड्यातलेच विद्यार्थी आहोत. असं नाही आहे की बा आपण शहरामध्ये कुठेतरी लहानाचे मोठे झालो. खेड्यापाड्यामध्ये आपण राहणारे विद्यार्थी, ग्रामीण भागामध्ये आपण राहणारे विद्यार्थी, आपल्याला हे माहिती आहे की आपल्या गावातील मंदिरामध्ये दरवर्षी एका वेळेला का असेना ह्या ज्ञानेश्वरीचं पारायण ठेवलंच जातं. बरेचदा गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह असतात. कधी कधी सामूहिक स्वरूपाचे पण अखंड हरिनाम सप्ताह असतात, तर कधी व्यक्तिगत स्वरूपात एकाच कुटुंबाकडून, एका व्यक्तीकडून अखंड हरिनाम सप्ताहाचं नियोजन केलं जातं. तिथेही आपल्याला हे दिसतं की ज्ञानेश्वरीचं पारायण हे केलं चाललेलं आहे. याचा अर्थच काय याचा की ज्ञानेश्वरीला वारकरी संप्रदायामध्ये वेदा इतकं महत्त्वाचं स्थान आहे हे आपल्याला इथं जाणीवपूर्वक विचारात घ्यावं लागतं. उपनिषदामध्ये आलेलं तत्त्वज्ञान, वेदामध्ये आलेलं तत्त्वज्ञान, हे सगळं तत्त्वज्ञान तुम्हाला भगवद्गीतेमध्ये सापडतं आणि त्या भगवद्गीतेमध्ये असलेलं तत्त्वज्ञान ते तत्त्वज्ञान त्यांनी मराठीमध्ये आणलेलं आहे. ज्ञानेश्वर खुद्द याबद्दल कबुली देतात की वेदामध्ये, उपनिषदामध्ये जे काही गहनगूढ असं जे तत्त्वज्ञान आहे ते तत्त्वज्ञान त्यातील त्रुटी बाजूला करून अधिक शुद्ध स्वरूपामध्ये आम्ही वाचकांच्या समोर आणत आहोत, जेणेकरून प्रत्येक व्यक्तीच्या मनातील न्यूनगंड दूर व्हावा आणि भक्तीच्या मार्गावर तो सहज पद्धतीने निघावा. ही भूमिका या पाठीमागे आहे असं आपल्याला दिसून येईल. इथं खुद्द ज्ञानेश्वरांनी आपल्या ओवीमध्ये असं वर्णन केलेलं आहे, ये मराठीचे नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी. ये मराठीचे नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी, म्हणजे मराठीच्या नगरीमध्ये मी ब्रह्मविद्येचा सुकाळ करीत आहे. भाषा हो का मराठी परी उपनिषदाचीच रहाटी, अशा पद्धतीचं वर्णन विवेक सिंधुकार मुकुंदराजांनी केलेलं होतं. ते काय म्हणतात की मागच्या काळात जे काही लिहिलं गेलेलं आहे ते मी सगळं काय करतोय मराठीमध्ये आणतोय. उपनिषदामध्ये जे तत्त्वज्ञान लिहिलं गेलेलं आहे ते तत्त्वज्ञान मी मराठीमध्ये आणतोय. त्याच पद्धतीने इथे तेच म्हटलंय, ये मराठीची ये नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी, म्हणजे जे काही तत्त्वज्ञान उपनिषदामध्ये असेल, वेदामध्ये असेल, संस्कृत धर्मग्रंथामध्ये असेल तर ते सगळं मी जाणीवपूर्वक मराठीमध्ये आणतोय अशा पद्धतीची स्पष्ट कबुली इथं ज्ञानेश्वर देताना दिसतात. दुसरा महत्त्वाचा मुद्दा इथं ज्ञानेश्वर काय म्हणतात, वाचे बरवे कवित्व, कवित्वी रसिकत्व, रसिकत्वी परतत्व स्पर्शू जैसा. तर परतत्वाचा स्पर्श या लिखाणामध्ये आहे असं त्यांनी स्पष्टपणाने सांगितलं. परतत्वाचा स्पर्श याचा अर्थ असा होतो की समोर बसलेल्या व्यक्तींच्या गरजा काय आहेत, त्या पूर्ण गरजांची किंवा त्यांच्या एकूणच त्यांना जे हवं असेल, त्यांना जे द्यायचं आहे आपल्याला
त्या सगळ्यांचा विचार करून मी त्यांना ते देत आहे. अशा पद्धतीने इथं ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं गेलेलं आहे. तर ज्ञानेश्वरांचा दुसरा ग्रंथ आहे तो म्हणजे अमृतानुभव. इसवी सन 1292मध्ये ज्ञानेश्वरांनी हा दुसरा ग्रंथ लिहिला. हा ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरांच्या स्वतंत्र प्रतिभेचा आविष्कार आहे. त्याचं कारण असं आहे की ज्ञानेश्वरीच्या बाबतीमध्ये आपण काय म्हणतो की ज्ञानेश्वरी ही ज्ञानेश्वरांनी भगवद्गीतेवर लिहिलेली आहे. ही भगवद्गीता संस्कृतमधली मराठीमध्ये आणत असताना ज्ञानेश्वरीच्या रूपाने ती आपल्याकडे येते. म्हणजे ज्ञानेश्वरी लिहिण्यासाठी त्यांच्यासमोर भगवद्गीता ही आधारभूत होती. भगवद्गीतेचा त्यांनी अभ्यास केलेला होता, त्याच्यावर आधारित त्यांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे. पण इथे मात्र अमृतानुभव ही त्यांची स्वतंत्र निर्मिती आहे असं आपल्याला म्हणता येईल. अगदी आपल्याला असंही म्हणता येतं की ज्ञानेश्वरीतील तत्त्वज्ञानाची पुढची पायरी म्हणजे हा अमृतानुभव आहे. आता या ग्रंथाचं स्वरूप कसं आहे? 5 संस्कृत श्लोक त्याच्यामध्ये आहेत, 804 ओव्या आहेत आणि एकूण 10 प्रकरणं आहेत. अशा पद्धतीने ज्ञानेश्वरांनी 10 प्रकरणामध्ये 804 ओव्या असलेला हा ग्रंथ लिहिला, ज्यामध्ये आत्मज्ञान, गुरुमहिमा, समाज कल्याण हा हेतू त्यांना साध्य करावयाचा आहे. या ग्रंथाचं स्वरूप तत्त्वज्ञानपर आहे. लोकांना भक्तीच्या मार्गावरती आणायचं आहे, लोकांना शहाणं करायचं आहे, त्यांच्या मनातील न्यूनगंड दूर करायचा आहे, ही भावना या पाठीमागे आहे असं आपल्याला म्हणता येईल. यातून ज्ञानेश्वरांच्या अंगी असलेले व्यासंगी वृत्ती, तत्त्वज्ञता, विद्वत्ता याही गुणाचा परिचय आपल्याला येतो. थोडक्यामध्ये काय की गुरुबद्दलचं मोठेपण त्यांनी इथं गायलेलं आहे. त्याचप्रमाणे आत्मज्ञानाबद्दल त्यांनी अतिशय सखोल असं मार्गदर्शन या ग्रंथामध्ये केलेलं आहे असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर त्याचा तिसरा ग्रंथ आहे तो म्हणजे चांगदेव पासष्टी. हा तिसरा ग्रंथ 1294 साली आळंदी इथे त्यांनी त्याचं लेखन केलं, ज्यामध्ये 65 ओव्या आहेत. ह्याचं नावच चांगदेव पासष्टी असं आहे. ह्या 65 ओव्या आहेत म्हणून त्याला पासष्टी असं म्हटलं गेलं. तर या ग्रंथाचं स्वरूप काय आहे तर हठयोगी चांगदेव हा स्वतःला त्या काळामध्ये या पृथ्वीतलावरील अतिशय विद्वान असा व्यक्ती समजत होता आणि तो होताही. पण गंमत अशी झाली, त्याच्या कानापर्यंत ज्ञानेश्वरांची कीर्ती पोहोचली की एक मुलगा असा आहे की ज्याने वेड्याच्या तोंडून वेद वदवलेले आहेत, लहान वयात आहे पण त्याने ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ लिहिलेला आहे. अशा पद्धतीची प्रसिद्धी म्हणा किंवा माहिती चांगदेवापर्यंत पोहोचलेली आहे. आणि त्याच्यामुळं चांगदेवाच्या मनामध्ये अभिमान, गर्व निर्माण झाला की माझं इतकं मोठं वय आहे, मी इतका विद्वान आहे, माझ्या इतका विद्वान या पृथ्वीतलावर दुसरा कोणीच नाही. तिथं हा लहान मुलगा कुठला तयार झाला की जो माझ्यापेक्षा विद्वान आहे. त्याच्या मनामध्ये गर्व, अहंकार निर्माण झाला आणि मग तो ज्ञानेश्वराच्या भेटीसाठी निघाला. त्याला आपलं सामर्थ्य दाखवायचं होतं म्हणून त्याने वाघाच्या पाठीवर बसून हातात नागाचा चाबूक केला आणि तो निघाला. अशा पद्धतीची आख्यायिका आहे. ही खरं खोटं किती याच्याबद्दल आपल्याला खोलात जायचं नाही, पण अशी एक कथा सांगितली जाते ती मी तुम्हाला सांगतो. अशा पद्धतीने हा निघाला, हठयोगी निघाला. ज्ञानेश्वरांच्या भेटीला हा चांगदेव निघालेला असताना तो ज्या रस्त्याने येत होता त्या लोकांनी त्याला पाहिलेलं आहे. त्या लोकांनी ज्ञानेश्वरांना निरोप दिला की अशा अशा पद्धतीने हा हठयोगी आपल्याला भेटायला येतोय. त्यावेळेला ज्ञानेश्वर सकाळच्या वेळी एका पडक्या भिंतीवर बसून हे चारी भावंड दात घासत होते. त्यांना कळलं की चांगदेवाला अहंकार झालेला आहे आणि म्हणून तो अशा पद्धतीने आपल्याला भेटायला येतोय. आणि मग ज्ञानेश्वर त्या भिंतीला म्हणाले की बाई चल आपण चांगदेवाच्या भेटीला जाऊया, कारण तो आपल्याला भेटायला येतो. अशा पद्धतीने चांगदेवाच्या भेटीला पडक्या भिंतीवर बसून हे चारी भावंड निघाले आणि त्यांची समोरासमोर जेव्हा भेट झाली तेव्हा चांगदेवांना खजील झालं. त्याला स्वतःला एक प्रकारे कमीपणा वाटू लागला आणि त्याच्यामधला अहंकार सुद्धा गळून पडला. त्याला असं वाटलं की आपण वाघावर बसून आपण आलेलो आहोत, हे तर निव्वळ निर्जीव भिंतीवर बसून आलेले आहेत. म्हणजे नक्कीच हे आपल्यापेक्षा सिद्ध पुरुष असतील, विद्वान असतील, याबद्दल त्याच्या मनातली शंका दूर झाली आणि तिथून मुक्ताबाईने चांगदेवांना आपला शिष्य करून घेतला असंही सांगितलं जातं. मग ह्या चांगदेवाच्या मनामध्ये एकदा संभ्रम निर्माण झाला, कारण
त्याला ज्ञानेश्वरांना एक पत्र पाठवायचं होतं, पण ते पत्र लिहावं कसं त्याला सुचत नव्हतं. त्याचं कारण असं आहे की वयाने लहान म्हणून ज्ञानेश्वरांना प्रिय असं म्हणावं, तर ज्ञानेश्वर विद्वत्तेने फार मोठे आहेत. मग ज्ञानेश्वर विद्वत्तेने मोठे आहेत म्हणून जर पूज्य असं लिहावं, तर ज्ञानेश्वर वयाने फारच लहान आहेत. की वयाने लहान असल्यामुळं पूज्य लिहिता येत नाही, ज्ञानाने मोठे असल्यामुळं प्रिय लिहिता येत नाही, अशी कोंडी त्याच्या मनामध्ये निर्माण झाली. आणि ह्या संभ्रमात त्याने काय केलं, ते पत्र तसंच कोरं पाठवून दिलं. आणि कोरं पाठवून दिलेलं पत्र मुक्ताईच्या हाती लागलं. मुक्ताईने ते खालून वरून बघितलं, त्याच्यावर एकही ओळ लिहिलेली नाही. चांगदेवाने तर पत्र पाठवलेलं आहे. आणि मुक्ताबाई मनातल्या मनात हसल्या. आणि का बरं असं चांगदेवाने केलं असेल हे त्यांनी बरोबर ताडलं. त्यांनी ते समजून घेतलं आणि मग ते धावत पळत ज्ञानेश्वराकडे गेले आणि म्हणाल्या, दादा, चांगदेवाच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे, काय आणि कसं लिहावं म्हणून. तर त्याच्या मनातला संभ्रम दूर करण्यासाठी तुम्ही ह्या पत्राचं उत्तर लिहा. म्हणजे अतिशय कोरं असलेलं पत्र, त्या पत्राचं उत्तर ज्या 65 ओव्यामध्ये ज्ञानेश्वरांनी दिलं, ते उत्तर म्हणजे चांगदेव 65 हा ग्रंथ होय. आणि ह्याच्यामध्ये आले काय, तर अमृतानुभव ग्रंथामधला जो काही तत्त्वज्ञानाचा भाग असेल, तर ते तत्त्वज्ञान अतिशय तर्कशुद्ध पद्धतीने सारांश रूपाने सांगितलेलं आहे. आणि असंही सांगितलेलं आहे की चांगदेवा, तुम्ही आणि आम्ही वेगळे नाहीत, आपण दोघं एकच आहोत. म्हणजे वारकरी संप्रदायाचं जे अद्वैतवादी तत्त्वज्ञान असेल, त्या अद्वैतवादी तत्त्वज्ञानाला या 65 ओव्याच्या निमित्ताने लिहून चांगदेवापर्यंत पोहोचवायचं काम ज्ञानेश्वरांनी केलेलं आहे. तुम्ही आम्ही एकच आहोत, आपण एकाच परमेश्वराची लेकरं आहोत, अशा पद्धतीचा अद्वैतवादी विचार या ग्रंथातून आपल्यासमोर येतो. हेही आपल्याला विचारात घ्यावं लागतं. यानंतर ज्ञानेश्वरांची अभंगवाणी आहे. संत मेळ्यासाठी त्यांनी अभंग रचले. हे आपल्याला माहिती आहे की ज्ञानेश्वर आणि नामदेव दोघं समकालीन आहेत. वारकरी संप्रदायाची सुरुवात तर झालीच होती, पण त्याचा प्रसार करणं सुद्धा अधिक महत्त्वाचं आणि गरजेचं होतं. म्हणून संत नामदेवांनी कीर्तन परंपरा सुरू केली, तीर्थाटनाची परंपरा, वारीची परंपरा सुरू केली. आणि संध्याकाळच्या वेळेला जेव्हा संत मेळ्यामध्ये कीर्तनं करावी लागायची, तिथं काही हलक्या फुलक्या स्वरूपाची अभंगरचना आवश्यक होती. आणि म्हणून ज्ञानेश्वरांनी सुद्धा तशा पद्धतीने अभंग रचलेले आहेत. कीर्तन प्रवचनाच्या गरजेतून त्यांनी अभंग रचले. त्याची संख्या साधारण 765 इतकी आहे असं आपल्याला म्हणता येईल. यातून सुद्धा तोच विचार समोर येतो. जीवनदृष्टी त्यांनी सांगितलेली आहे. सर्वसामान्य माणूस आणि परमेश्वर या दोघांमध्ये मध्यस्थाची गरज नाही. अद्वैतवादी विचार इथेही त्यांनी सांगितला. लोकांच्या मनामध्ये एक प्रकारे आत्मविश्वास जागवण्याचं काम या निमित्तानं केलेलं आहे. त्याने लिहिलेले हरिपाठाचे अभंगसुद्धा त्यातही हाच विचार प्रामुख्याने समोर येतो. परमार्थ आणि प्रपंच दोन्ही एकत्र आपल्याला करता येतात असा विश्वासही त्यातून व्यक्त होतो. अत्यंत साध्या सोप्या पद्धतीने हा सगळा विचार त्यांनी अभंगाच्या निमित्ताने आपल्यापर्यंत पोहोचवलेला आहे असं आपल्याला म्हणता येईल. ज्ञानेश्वरांनी काही गवळणी पण रचलेल्या आहेत. त्या गवळणीमध्ये सुद्धा हाच विचार आपल्यासमोर येतो. खास करून मधुरा भक्ती म्हणजे परमेश्वराला प्रियकर मानून, स्वतःला गोपी मानून अशा पद्धतीने ह्या गवळणी रचल्या गेलेल्या आहेत. तर त्यातूनही भक्तिभाव आपल्यासमोर येतो. कृष्णाला देव मानून ह्या सगळ्या गोष्टी इथं होतात. एकूणच काय, तर नाममहिमा, संत संग, अद्वैत बोध, सदाचरण उपदेश अशा पद्धतीचे वेगवेगळे विषय, उपदेशाचे वेगवेगळे विषय घेऊन ह्या सगळ्या अभंगातून ज्ञानेश्वर सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचलेले आहेत असं आपल्याला म्हणता येईल. आणि या अभंगाचं, या गवळणीचं, हरिपाठाच्या अभंगाचं सातत्याने वाचन सर्वसामान्य वारकरी यांच्याकडून होतं, हेही आपल्याला विचारात घ्यावं लागतं. विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानेश्वरांनी लिहिलेल्या या 1, 2, 3, 3 ग्रंथाचा आपण विचार केला, त्याचप्रमाणे त्यांच्या अभंगवाणीचा सुद्धा आपण विचार केला. यानंतर आपण थोडक्यामध्ये या ज्ञानेश्वरांच्या लिखाणाचे विशेष काय आहेत हेही आपण इथे समजून घेऊया. सगळ्यात पहिल्यांदा विशेष कुठला येणार आहे, तो म्हणजे अद्वैत तत्त्वज्ञान. जीव आणि शिव, प्रपंच आणि परमार्थ दोन्ही एकच आहेत असं मानणे म्हणजे अद्वैतवादी असणे होय. त्यानंतर दुसरा चिंतन गर्भता, अहिंसा, कर्म, बुद्धी, ज्ञान, भक्ती याविषयी सखोल असं चिंतन त्यांच्या ग्रंथातून आपल्यासमोर येतं. त्यानंतर सोपा भक्तीचा मार्ग, हेही आपण अगदी वेळोवेळी सांगत आलेलो आहोत की सर्वसामान्य लोकांना समजेल, पटेल, रुचेल असाच साधा सोपा भक्तीचा मार्ग इथे ज्ञानेश्वरांनी सांगितलेला आहे.
आणि तो म्हणजे नामभक्ती. आपले दैनंदिन नित्यकर्म करत करत आपल्याला केवळ परमेश्वराचं नामस्मरण जरी करता आलं तरी आपण परमेश्वरापर्यंत पोहोचू शकतो. हा साधा सोपा भक्तीचा मार्ग ज्ञानेश्वरांनी सांगितला आणि ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर आपल्याला हाही विषय डोळ्यासमोर घ्यावा लागतो विशेष, जो म्हणजे ज्ञानदेवे रचिला पाया. ज्ञानदेवांनी वारकरी संप्रदायाचा पाया रचलेला आहे, ही गोष्ट आपल्याला विचारात घ्यावी लागते. एक प्रकारे जी आध्यात्मिक लोकशाही तयार झाली, आध्यात्मिक लोकशाहीची सुरुवात इथं ज्ञानेश्वरांनी केलेली आहे असं आपल्याला म्हणता येईल. उपनिषदी तत्त्वज्ञान सर्वसामान्यांना सांगायचं आहे, लोकांना शहाणं करायचं आहे, या हेतूने त्यांनी सातत्याने लिखाण केलं. आणि सरतेशेवटी आपल्याला हा मुद्दा बघावा लागतो, तो म्हणजे मराठी भाषेचा गौरव वाढवणे, मराठी भाषेचं सामर्थ्य सिद्ध करणे. संस्कृत इतकंच तत्त्वज्ञान निरूपण करण्याची क्षमता मराठी भाषेमध्ये आहे, हे ठामपणाने सिद्ध करून दाखवणे हाही एक महत्त्वाचा विशेष त्यांच्या लिखाणापाठीमागचा आहे असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर अगदी शेवटी आपल्याला असंही म्हणावं लागतं की तत्कालीन मराठी भाषा धार्मिक, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक जीवन कशा पद्धतीचं होतं हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर ज्ञानेश्वरांनी लिहिलेल्या एकूणच लिखाणाचा आपल्याला विचार करणं नितांत गरजेचं होऊन जातं. कारण त्याच्याशिवाय आपल्या लिखाणाला, आपल्या अध्ययनाला, आपल्या अभ्यासाला पूर्णता येतच नाही, ही गोष्टी तर आपल्याला मान्य करावी लागते. एक प्रकारे त्या काळातील सर्वांगीण जीवनाचा अभ्यास करण्यासाठी उपयोगी असणारा दस्तावेज म्हणून आपल्याला ज्ञानेश्वरांनी लिहिलेल्या ग्रंथाचा विचार करावा लागतो. हे या ग्रंथाचं लिखाणाचं मोठेपण आहे, इथं आपल्याला हे मान्यच करावं लागतं. विद्यार्थी मित्रांनो, आपण ज्ञानेश्वरांच्याबद्दल या तासामध्ये थोडक्यामध्ये चर्चा केलेली आहे. खरं म्हणजे आपण साहित्याचे अभ्यासक आहोत, आपल्याला या संत साहित्याची तोंडओळख व्हावी हा हेतू या पाठीमागचा आहे. वास्तविक 1-2 तासामध्ये ज्ञानेश्वर संपण्यासारखा विषय नव्हे, पण एक ओळख तरी आपल्याला व्हावी, वारकरी संप्रदायाचं तत्त्वज्ञान आपल्याला कळावं, ढोबळमानाने ज्ञानेश्वरांच्या लिखाणाच्या प्रेरणा काय आहेत, त्याचं स्वरूप काय आहे हे आपल्याला कळावं, हाच हेतू या पाठीमागचा आहे. आणि त्या पद्धतीने आपण थोडक्यामध्ये विवेचन केलेलं आहे. तर याबद्दल जर काही तुम्हाला शंका असतील तर जरूर तुम्ही मला व्यक्तिशः किंवा ग्रुपवरती सांगाव्यात, आपण त्याबद्दल चर्चा करूया. इथे आपण थांबूया. धन्यवाद.